पवनराजे हत्याकांड, सर्व आरोपी निर्दोष, ओमराजे काय निर्णय घेणार? महाराष्ट्राच्या राजकीय आणि गुन्हेगारी इतिहासातील अत्यंत संवेदनशील, हाय प्रोफाईल आणि बहुचर्चित अशा पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल तब्बल 2 दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं जाहीर केलाय। 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली परिसरात काँग्रेसचे तत्कालीन वजनदार नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे वाहन चालक समत काझी यांची भर रस्त्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता आणि त्यानंतर धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं होतं। या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावर मुख्य सूत्रधार म्हणून गंभीर आरोप ठेवण्यात आले होते। या प्रकरणाचा खटला गेली 20 वर्ष विविध न्यायालयीन पातळ्यावर सुरू होता आणि अखेर 20 जून 2026 रोजी न्यायालयाने सर्वच्या सर्व 9 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केल्यामुळे निंबाळकर कुटुंबाला, विशेषतः पवनराजे यांचे चिरंजीव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना अत्यंत मोठा धक्का बसलाय। न्यायालयाने हा निकाल देताना तपासांतील त्रुटींवर आणि पुराव्यांच्या कमतरतेवर अत्यंत कडक शब्दात बोट ठेवले। विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी निकाल वाचन करताना स्पष्ट केलंय की या खटल्याची संपूर्ण भिस्त ज्या माफीच्या साक्षीदारावर म्हणजेच पारसमल जैन याच्या जबानीवर अवलंबून होती, तो साक्षीदार अत्यंत संशयास्पद आणि अविश्वसनीय ठरलाय। कायद्याच्या चौकटीत राहून आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच न्यायालय निर्णय घेऊ शकतं असं स्पष्ट करत न्यायमूर्तींनी नमूद केलं की माफीच्या साक्षीदारानं वारंवार आपली साक्ष बदलली आहे, त्यामुळे त्याचा जबाब न्यायालयीन प्रक्रियेत ग्राह्य धरता येणार नाही। याशिवाय गुन्हे शाखेने आणि केंद्रीय अन्वेषण विभागानं केलेल्या तपासाचा पाय अत्यंत ठिसूळ होता। पोलिसांच्या तपासात प्रचंड विसंगती आढळून आल्या आणि आरोपींचे कबुली जबाब नोंदवताना आवश्यक त्या कायदेशीर तरतुदींचं पालन केलं गेलं नाहीये, असे गंभीर निरीक्षण न्यायालयात नोंदवलंय। एका लोकनेत्याची अशा प्रकारे हत्या होणं अत्यंत दुर्दैवी आहे, परंतु न्यायालयासमोर सादर केलेले पुरावे आरोपींना दोषी ठरवण्यासाठी अपुरे पडले, म्हणूनच संशयाचा फायदा देऊन सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात येत असल्याचं न्यायालयाने म्हटलंय। या अत्यंत प्रतिकूल आणि अनपेक्षित निकालानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली पहिली अत्यंत तीव्र आणि भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलंय की त्यांच्या कुटुंबानं गेली 20 वर्ष आणि 17 दिवस आणि केवळ या हत्येचा न्याय मिळवण्यासाठी अविरत संघर्ष केलाय। वडिलांच्या छत्रछायापासून वंचित झाल्यानंतर त्यांनी केवळ न्यायव्यवस्थेवरील विश्वासाच्या जोरावर ही दीर्घ लढाई लढली। सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी या देशात किती प्रचंड संघर्ष करावा लागतो याची जाणीव त्यांनी करून दिली। ते म्हणाले की सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी या तपासात हलगर्जीपणा केला होता, परंतु निंबाळकर कुटुंबाची आर्थिक व सामाजिक क्षमता असल्यानं त्यांनी उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली, ज्याच्या आधारे हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता। सीबीआयने तपास केल्यानंतरच या राजकीय हत्याकांडामागील मोठे चेहरे आणि आरोपी समोर आले होते। मात्र गेली 15 वर्षे आरोपींकडून केवळ डिले टॅक्टिक्स म्हणजेच खटला लांबवण्याचे प्रयत्न सुरू होते। ते वेळोवेळी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जात राहिले, ज्यामुळे सामान्य माणसाचं कंबरडं मोडलं असतं, परंतु आपण शेवटपर्यंत हार मानली नाही, असं ते म्हणाले। या निकालामुळे कायदेशीर लढाई संपलेली नाही, तर ती आता अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत ओमराजे निंबाळकर यांनी दिले। सीबीआय न्यायालयाच्या या निर्णयाला निंबाळकर कुटुंब अत्यंत तातडीनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हानात्मक अपील दाखल करून आव्हान देणार आहे। ओमराजे यांनी आधी स्पष्ट केलं होतं की ते आपल्या वडिलांच्या हत्येचा सूड लोकशाही आणि कायदेशीर मार्गानेच घेणार आहेत, त्यामुळे या कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाचा सखोल अभ्यास करून सीबीआयच्या वकिलांशी चर्चा करून आणि वरिष्ठ कायदेतज्ञांचा सल्ला घेऊन ते उच्च न्यायालयात धाव घेतील। उच्च न्यायालयात संपूर्ण पुरावे नव्यानं मांडून आणि माफीच्या साक्षीदाराच्या जबाबाबाबत सीबीआयनं केलेल्या तपासाचं समर्थन करून त्या आरोपींना शिक्षा मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढा पुढे सुरू ठेवणार आहेत। त्यामुळे ही न्यायालयीन लढाई आता पुढील टप्प्यात पोहोचली आहे। कायदेशीर लढाव्यतिरिक्त या निकालाचा ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय प्रवासावर आणि भूमिकेवर अत्यंत मोठा आणि दूरगामी परिणाम होणार आहे। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून ही अत्यंत जोरदार चर्चा सुरू होती की 20 जून रोजी लागणाऱ्या निकालावरच ओमराजे निंबाळकर आपली पुढील राजकीय दिशा निश्चित करणार आहेत। स्वतः ओमराजे निंबाळकर यांनी देखील सूचक वक्तव्य केलं होतं की 20 जूनच्या निकालानंतरच ते आपला पुढील अंतिम राजकीय निर्णय जाहीर करतील। सध्या ओमराजे निंबाळकर हे शिवसेना पक्षाचे धाराशिवचे विद्यमान खासदार आहेत, परंतु राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजकीय भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। 20 जून रोजी वडिलांच्या हत्येचा निकाल आल्यामुळे आता त्यांच्यावरील आणि हा मानसिक आणि कौटुंबिक दबाव काही प्रमाणात हलका झाला असून ते आपल्या राजकीय अस्तित्वासाठी आणि धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी नवा निर्णय घेऊ शकतात। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।